मित्रांनो, आज आपला हरियाणामधला हा तिसरा दिवस आहे. आपल्या म्हशीची पाठीमागे ती जी खरेदी आहे ती खरेदी पूर्णतः झालेली आहे आणि आज आपली गाडी या ठिकाणी संध्याकाळी लोड होणार आहे. मित्रांनो, दोन गोष्टीचा विचार केला. हरियाणाचा जो दरडोई उत्पन्न आहे ते आपल्या राज्यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचा GDPचा विचार जर केला तर आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये आपला हात कोणी धरू शकत नाही. आपलं राज्य त्यामध्ये अग्रेसर आहे. आता तुम्ही म्हणत असाल की वारंवार आपण इथे काय येत आहोत, इथेच का म्हशी खरेदी करतो, तर त्याला या लोकांनी आपल्याला इकडे आणण्याचं यांचं जे खेचण्याचं त्यांचं जे कारण आहे ते कारण मित्रांनो वेगळं आहे. कारण यांनी कामच तसं या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. म्हणजे सांभाळ करत असताना जनावराकडे जनावर न बघता घरचा मेंबर आहे, घरचा सदस्य आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्याला बघितलं आहे. मुलगी आहे, त्या मुलीसारखा सांभाळ करायचा आणि ती मुलगी नंतर ही मार्केटमध्ये त्यांनी आपण जसं मुलीचा सांभाळ करतो आणि लग्न करतो तर त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं तसं त्या ठिकाणी मानसिकता ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, व्यवस्थापनामध्ये अजिबात चूक करत नाहीत. आता खायला टाकलं म्हशीला, नंतर दुपारा टाकायचं बघू हा असा विचार नाही. तिला टाईम टू टाईम खायला मित्रांनो आहे. आपलं कसं झालेलं आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी 1-2-3 टाईम ठरवून दिलेले आहेत म्हशींचे. 9 वाजता खायला टाकायचं, परत 12 वाजता खायला टाकायचं, परत 3 वाजता खायला टाकायचं आणि त्या म्हशी बिलकुल रवत करत नाहीत आणि आपल्या म्हशीच्या दुधामध्येही उत्पादनामध्ये घडवतो आणि आपण म्हणतो हा व्यवसाय नंतर परवडत नाही. आपल्याला मॅनेजमेंट ठेवावं लागेल मित्रांनो आणि तेव्हा कुठे आपल्याला हा व्यवसाय परवडेल. इथला जो सामान्य शेतकरी आहे तो आर्थिक प्रगत का झालेला आहे याचा विचार करा. याचं कारण हे आहेत, हे जे 2-3 राज्य आहेत मित्रांनो, हरियाणा म्हणजे पंजाब, तुम्ही विचार करताल दूध विकतात, बिलकुल नाही. दूध हा विषय त्यांचा नाही आहे. दूध पंजाबमध्ये आहे. दूध विक्री हा यांचा व्यवसाय नाही. यांनी यांचा सांभाळ करायचा, टॉप क्वालिटीच्या मुर्रा म्हशी तयार करायच्या आणि त्या विकायच्या. तेव्हा कुठे यांचं हे लोक आर्थिक एक ठिकाणी मित्रांनो प्रगत झालेले आहे. आपला जर विचार करायला गेलो, आपला जो सामान्य शेतकरी आहे, आपला सामान्य शेतकरी मित्रांनो काय विचार करतो की म्हशीचं दूध जे आहे दूध पिळायचं आणि नंतर त्याला मार्केटमध्ये नेऊन विकायचं. हे आपलं एक सामान्य शेतकऱ्याचं एक गणित झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुमचा बुलढाणा जिल्हा असेल, आमचा वाशिम जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, हे आपले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या विदर्भातल्या की दुधाचे रेट हे सम कॅटेगरीमध्ये नाहीत, वेगवेगळे आहेत. 55 रुपये रेट कुठे आहे, कुठे 70 रुपये आहे, कुठे 80 रुपये आहे. मग आपल्याला जर या ठिकाणी मार्केटमध्ये जर चांगल्या भावात दूध जर विकायचं असेल तर आपल्याला ही रेटसुद्धा चांगले असावे लागतील, तेव्हा कुठे आपल्याला हा दूध धंदा परवडेल. पण माझं एक तुम्हाला म्हणणं आहे, सांगणं आहे की आपण जर आपल्या गोठ्यावरती 2-3 म्हशीचं सांभाळायला जर सामान्य शेतकऱ्याने जर सुरुवात केली, तिला जर चांगलं सिमेंट भरवलं, एक लक्षात घ्या मित्रांनो, आपला सामान्य शेतकरी तिला अजिबात चांगलं सिमेंट लावायचा हा विचार करतच नाही. म्हणूनच आपण या ठिकाणी कमी आहोत. मग चांगलं तिला सिमेंट लावायचं, चांगलं सिमेंट तिला लावल्यानंतर तिला त्या ठिकाणी चांगला वळू लावायचा, पाड्या तयार करायच्या चांगल्या, त्या सांभाळ करायचा आणि मार्केटमध्ये विकायच्या ना, आणि विकून मग नंतर आपण त्या ठिकाणी त्याचं उत्पादन मित्रांनो तेव्हा हे गणित आपण ते तेव्हाच जुळणार आहे. तुम्ही जर विचार करसाल की आज घडीला आपण फक्त दूध विकून हा व्यवसाय करायचा, शक्य नाही. दूध 55 रुपये लिटरनं तुम्हाला विकायला धंदा परवडते का? बिलकुल परवडत नाही. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. आपल्याला आपल्या राज्यामध्ये अशा काळं सोनं जे आपलं सोनं तयार करावं लागेल आणि विकावं लागेल. मित्रांनो, या लोकांचं मानसिकता एक लक्षात घ्या, ही लोक कामामध्ये अजिबात चुकारपणा करत नाहीत. जी गोष्ट म्हशीला लागते ती लागतेच, याची सुरुवात करा मित्रांनो. आता आपण एक जुनी म्हण आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते शेजारच्या घरात, आपल्या घरात नको. ही आपला समाज झालेला आहे मित्रांनो. सुरुवात आपल्याला करावी लागेल. जो सामान्य शेतकरी आहे, आपल्याला तो शेतकऱ्याला जर आर्थिक बळ द्यायचं असेल, त्याला जर त्याचं आर्थिक बजेट जे आहे वार्षिक ते वाढवायचं असेल तर त्या शेतकऱ्याला मित्रांनो या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून जर हा जोडधंद्याचा विचार करत असेल तर निव्वळ दूध विकून हा धंदा परवडत नाही मित्रांनो. त्याला काय करावं लागेल, त्याला पाड्या तयार करून त्या विकाव्या लागतील. जास्त मित्रांनो बिलकुल डोकं लावायची यांची गरज नाही. एक टाईम मॅनेजमेंट ठेवलं, तुम्ही जर यांचा चारा बघसाल मित्रांनो तर यांचा फक्त सुका चारा आहे आणि त्याला हिरव्या चाऱ्याची ते जोर देतात, त्या TMR करतात आणि ते देतात. ह्या दोनच गोष्टी आपल्याला जर मित्रांनो बघितल्या, आपल्या राज्याचा विचार जर आपण केला तर आपल्याकडे आहे सुका चारा, आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिळतो. मी सुद्धा गेली 9 महिने झाले सुक्या चाऱ्यावरतीच माझा गोठा सुरू आहे. त्यामुळं
तो एक विषय नाही, फक्त मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल. आपण काय करतो, सकाळी 9 वाजता खायला टाकलं एकदा की परत 12 वाजता खायला टाकतो, परत 3 वाजता खायला टाकतो. तर हे गणित आपल्याला थोडंसं मित्रांनो बदलावं लागेल. 2च टाईम मित्रांनो खायला टाकायचं, तेव्हा कुठे ती म्हैस रवत करणार आणि संध्याकाळी आपल्याला दूध देणार. हा एक विचार करा आणि या क्षेत्रामध्ये पावलं उचला. तुम्ही विचार करसाल, तुम्ही परत हरियाणामध्ये येता, इथं म्हशी खरेदी करता, बरोबर आहे, तसं काम केलेलं आहे या लोकांनी, त्यांची दाद आपल्याला द्यावी लागेल. आता जर तुम्ही इथून पुढचा भविष्यातला विचार करणार मित्रांनो, 2 वर्षातला 3 वर्षातला, म्हशीला हात लावल्यानंतर तुम्हाला चटके लागणार. एवढे भाव या ठिकाणी म्हशीच्या गगनाला मित्रांनो समोर तुम्ही बघा या 2 वर्षामध्ये भेटणार आहेत. त्यामुळं एकदाच आपण जर हा लॉट खरेदी आपल्या जर केला, 10 घ्यायच्या तर 5च म्हशी घ्यायच्या, आपल्या गोठ्यावरती आणायच्या. म्हणजे जे व्यवसाय क्षेत्रात येणार आहेत इथून पुढे त्यांना सांगतो मी, सामान्य शेतकरी जो आहे तो 2-3 म्हशीपासून आपल्या सुरुवात करू शकतो. तिला चांगलं सिमेंट भरून तिकडे तो व्यवसाय करू शकतो. पण ज्याला सुरुवात करायची आहे, तुम्हाला 10 घ्यायच्या तर 5च घ्या, पण टॉप क्वालिटीच्या म्हशी निवडा. तिला चांगलं तिकडे सिमेंट लावा, चांगला वळू लावा आणि आपल्या गोठ्यावरती जे ब्रीडिंग आहे ते ब्रीडिंग तयार करा. तेव्हा कुठे आपल्याला हा मित्रांनो धंदा परवडेल आणि नंतर तुम्ही मार्केटमध्ये तुमचा जो आपल्या राज्यात आपणच त्या मित्रांनो जे आपलं जे यांचं जे पारड्या आहेत त्या पारड्या विकू शकतो. एवढी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.